तिथं चांगल्या प्रकारे त्यांचं कार्य चालू आहे, काम चालू आहे. आज त्यांची सातारला भेट होती. सैनिक स्कूल आणि त्याचबरोबर जिल्ह्यातल्या जेवढ्या शाळा आहेत त्यांचा आढावा घेण्याकरता ते इथं आलेले आहेत. त्यांना एक निवेदन दिलं की प्रत्येक शाळेला एक स्पोर्ट्स किट असं त्यांनी त्यांच्या योजनेतनं त्यांनी द्यावं. म्हणजे काय होतं की बऱ्याचशा वेळेस साहित्य नसल्यामुळं, साहित्य अभावी मुलांना त्या खेळाबद्दल खेळ खेळणं तर लांबच राहिलं, पण हा खेळ नेमकं काय हे याचीसुद्धा माहिती नव्हती. त्याकरता त्यांनी ते म्हणजे आम्ही मंजुरी देऊ. म्हणजे इथंच नाही, संपूर्ण महाराष्ट्रावर ज्या ज्या संपूर्ण शाळा आहेत प्रत्येक ठिकाणी व्हॉलीबॉल हे ते त्याचं एक किट दिलं. तिथले ते त्या भागातील लोक चांगले म्हणजे त्यांनी कामगिरी किंवा भविष्यकाळात मोठ्या हुद्द्यावर जातील उच्चांगात. आणि त्याचबरोबर जे जागा भरायचे रिक्त जागा ज्या आहेत किंवा त्या संदर्भात आणि एकंदरीत साधारण अलीकडं सारखं आपण महिलांच्या संदर्भात वारंवार सांगून लोकांमध्ये काय फरक पडत नाही दुर्दैवाने. त्यामुळं अत्याचार वाढत चाललं आहे आणि कुठे ह्याला आळा घालण्याकरता असं मुलींनासुद्धा असं सेल्फ डिफेन्सचं ट्रेनिंग मला ते सांगत होते की पुण्यात त्यांनी जसं संभाजीनगरला मुलांसाठी शाळा चालू केली, पुण्यात त्यांनी आता मुलींकरता तशी त्या प्रकारची शाळा चालू केली. बाकी जनरल महाराजसाहेब, दुसरा एक प्रश्न आहे की भारत पाकिस्तान युद्ध कोणत्याही परिस्थिती होऊ शकतं असं एकंदरीत चित्र आहे. तुमचं काय मत आहे या सगळ्या हल्ल्यावर आणि ह्या युद्धाच्या अनुषंगाने? एक आपण समजून घेतलं पाहिजे, मुळात ज्याला आपण जीव देऊ शकत नाही, जन्माला घालू शकत म्हणजे जीव देऊ शकत नाही, अशा कोणाचाही जीव घेण्याचा अधिकार कोणालाही नाही. आणि वरच्यावर तर घडत असतंच. अतिरेकांच्या माध्यमातून त्यांनी ते काय कुठली मेंटॅलिटी त्यांची त्यांना कुठली जात नाही, धर्म नाही. म्हणजे परवा जो प्रकार घडला ते समजत नाही की प्राण्यांमधला सगळ्यात हुशार जर कोण असेल तर माणसाचं नाव घेतलं जातं, कारण की थोडी बुद्धी दिली. पण परवाचा असे प्रकार जेव्हा आपण पाहतो तेव्हा असं म्हणायची वेळ आली, प्राणी परवडले पण माणसं नाही. कारण एवढा किळसवाणी प्रकार, एवढं म्हणजे काय शब्दात काय म्हणजे वर्णन करता येत नाही म्हणण्यापेक्षा वेदना होतात. आणि असे जे काही लोक आहेत त्या सर्व लोकांना कोणी पण असो गुन्हेगारी थांबवायची असेल आणि त्याला जर तुम्हाला जर मनापासून थांबवायचे असेल तर तिथं काही बघता काम नाही. ज्युवेनाईलच्या खाली 16 वर्षाचं आहे, 17 वर्षाचं आहे, त्यामुळे त्याला कळत नाही. काय कोणाला सुट्टी द्यायची नाही, कारण की अलीकडं ह्याच लोकांचा, ह्याच कॅटेगरीमधल्या मुलांचा मुलींचा उपयोग जास्त केला जातो.
क्राईमसाठी. कुठेतरी मग हे रिमांड होमला पाठवायचं, तिथं कधी कोणाला माहीत पण नाही ते कधी सुटका होती त्यांची, काय होतं, आणि परत बाहेर त्यांच्या हातात बंदुकी असतात. जेव्हा एखाद्याला कळतं हे कसं हातात पकडलं झालं, तो जर कोणाला जर मारू शकत असेल तर असे लोक नसलेले परवडले, कोणी पण असो. आणि यांचा खात्मा झालाच पाहिजे, जे कोण असतील ते टेररिस्ट असतील किंवा जे काही कॅम्प्स असतील उडवल्या पाहिजे. आता तुम्हाला काय वाटतं या सगळ्या पार्श्वभूमीवर भारत पाकिस्तान युद्ध झालं पाहिजे असं वाटतंय का तुम्हाला? भारत पाकिस्तान युद्ध उल्लेखच कोण करत नाही ना. त्यांचे जे हा जो जिथं हे ट्रेनिंग कॅम्प्स आहेत तो एरियात उद्ध्वस्त करून टाकला, विशेष संपतो. तर वास्तविक ज्या वेळेस वर्ल्ड कॉन्फरन्सेस होतात, जागतिक लीडर असतात वेगळ्या वेगळ्या देशात, अनेकदा मुद्दा उपस्थित झालेला आहे. म्हणजे तोडगा तरी काढला पाहिजे. किती दिवस चालणार, किती दिवस चालून लोक मृत्युमुखी जाणार. दादा भुसेंच्या बरोबर पुस्तकातल्या काही नवीन धड्यांच्या संदर्भात चर्चा झाली. हो, आता ते बालभारती जे आपलं म्हणण्यापेक्षा शासनाचं जे त्याचं प्रिंटिंग सगळं होतं, सगळं त्या ठिकाणी दरवर्षी आपण जर बघितलं तर तिथे इतिहास, खास करून इतिहासाबाबतीत जर आपण बोलत झालं, दरवर्षी वेगळा इतिहास आपल्याला तिथे पाहायला मिळतो. जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श आपण घेतला पाहिजे, ते लहानपणापासून प्रत्येक मुलाच्या मुलीच्या अंगी उतरलं पाहिजे. आणि जेव्हा आपण लहान असतो, प्रायमरी शिक्षण असतं, त्यावेळेस जेव्हा आपण जे काही वाचतो ते आपल्या आयुष्यात ते आपल्या मनात रुजलं जातं. त्या पद्धतीने माणूस वाटचाल करतो. त्यामुळं महाराजांच्या बाबतीत धडा व्यवस्थित जर प्रत्येक पुस्तकात हा असलाच पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर संभाजी महाराजांचाही धडा असला पाहिजे असं वाटतं. चांगलं आहे ना, दोघं मोठे योद्धे होते, त्याचबरोबर योद्धेपेक्षा एक हे सगळ्या अँगलने जर बघितलं म्हणजे एक अष्टपैलू व्यक्तिमत्व दोघंही होते. एज्युकेशन घ्या, ॲडमिनिस्ट्रेशन, सगळं इन जनरल तुम्ही बघा. त्यावेळेस सुद्धा कारखाने त्यावेळेस बांधण्यात जरी आले तरी हे सगळं इंजिनिअरिंगचाच भाग झाला. साधा किल्ल्यावर चढायचं म्हणल्यानंतर आपल्याला धाकधूक लागतं. त्यावेळेस मग कसं बांधलं असतील मला सांगा, हे कल्पना सुद्धा करणार. महाराष्ट्रात एक शेवटचा प्रश्न, हिंदी विषयाची सक्ती ह्या मध्यंतरी जो प्रकार सुरू होता त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? हे बघा, आपण नेहमी आता वस्तुस्थितीची गाठ बांधली पाहिजे. जग एवढ्या स्पीडने चाललंय, कळत पण नाही. काल ज्या डेव्हलपमेंट झाल्या आणि आता आज ज्या होतात, दररोज एवढ्या वेगाने होतात. म्हणजे 21सावे शतक जर पाहिलं आपण तर फार वेगाने पुढे चाललं आहे. त्या अगोदर कसं डेव्हलपमेंट्स एवढ्या नव्हत्या, म्हणजे होत्या पण एवढ्या मोठ्या प्रमाणात त्याच्यावर रिसर्च आणि हे ते झालं नव्हतं. आज आपण जर साधं एक
5-6 दिवस जर वाचून बातम्या किंवा साध्या बातम्या जरी बघितल्या नाही तर आपण आपल्याला काही समजत म्हणजे लिंकच लागत नाही. त्यामुळं या संपूर्ण या सगळ्या धावत्या आणि अत्यंत संपूर्ण कॉम्पिटिशन एवढी वाढलेली ह्या ह्याच्यात केवळ टिकणं हा उद्दिष्ट नाही. तर आपल्याला कुठल्या तरी उंचीवर जायचं असेल तर आपण सगळ्यांनी समजून घेतलं. प्रत्येक भाषेला महत्त्व आहेच, मराठीला तर आहेच. पण आज मला सांग, आपण जर समजा आपल्याला उच्चांकावर जायचं असेल तर अख्ख्या संपूर्ण जगात ॲक्सेप्टली भाषा आहे. ॲक्सेप्टेड म्हणण्यापेक्षा जे सगळ्यांना समजते अशी इंग्लिश आहे. म्हणून इंग्लिशला नाव काय दिलं जातं, लिंग्वा फ्रँका. म्हणजे जनरल सगळ्यांना तुटकी फुटकी काय समजत असते. आता जर आपण इंग्लिशच शिकवलं म्हणलं तर ते कॉम्पिटिशनमध्ये टिकणार कसं तुमच्या एक्झाममध्ये. आणि मग जेवढं आपण तुम्ही रिजनल असा विचार करत आपण घेऊ तर आपण आपला स्कोप मुलांचा किंवा आताची जी तरुण पिढी आहे त्यांचा स्कोप आपण हे करतो. म्हणजे लिमिट कळत न कळत म्हणजे भावने त्या पायात आपण त्यांचं संपूर्ण स्कोप लिमिट करतो. मराठी भाषा आलीच पाहिजे. प्रत्येकाला त्यांच्या राज्यातल्या जे काही लोक आहेत त्यांना त्यांच्या मातृभाषेसंदर्भात प्रेम असं स्वाभाविकच, म्हणजे त्यात काय दुमत नाही. मराठी घेऊन तुम्ही सगळी जगात तर जाऊ शकत नाही. हिंदी घेऊन सुद्धा तुम्ही सगळ्या जगात जाऊ शकत नाही. तर त्यावेळेस ठरलं असेल की आता हिंदी राष्ट्रभाषा आहे किंवा हे असं. माझं तर म्हणणं नाही सगळ्या भाषा राष्ट्रभाषा घोषित करून काय काय त्यात एक कम्युनिकेशनचं साधन. एक त्या काळात कोणीतरी म्हणालं असेल की याला पांढरं म्हणतो म्हणून आपण पांढरं म्हणतो. त्या काळात समजा शब्दकोश किंवा हे सगळे निर्माण करताना तुमच्यासारखे जर तज्ज्ञ असते आणि सांगितलं एक काळ आहे तर आपण काळच म्हणत असतो. हे फक्त कम्युनिकेशनचं साधन आहे, ते आहेत का. पण अभिमान तर प्रत्येकाला आहेच आपल्या भाषेचा. मला कोणाच्या विचाराच्या विरोधात मी बोलत असेल तर पण ही फॅक्ट आहे. तुम्ही मान्य करा नाही तर करू नका. आणि ज्या वेळेस कारण की माझ्या म्हणजे मी स्वतःचं कॉलेजचं जीवनातलं एक किस्सा सांगतो. मराठी मीडियममधले फर्ग्युसनला माझ्याबरोबर शेजारच्या रूममध्ये मुलं होती. टॉपर आहे ना, म्हणजे मला वाटतं एकाने तर काय ते त्यावेळेस म्हणजे डिस्टिंक्शन म्हणजे खूप असायचं. त्यावेळेस त्याला काहीतरी 81-82 असं 83-84 असले मार्क्स मिळाले. अडचण काय व्हायची मग त्यांना बघायचं. एवढं वाईट वाटायचं की ते डबल अभ्यास करायला लागायचं. आणि एवढं जवळनं बघितलं की पहिलं त्याचं ट्रान्सलेशन इंग्लिशमध्ये करायचं आणि मग ते अभ्यास करायचं. हेच जर मला सांगा जर त्यांचं इंग्लिशमध्ये शिक्षण झालं असतं तर आज त्यापैकी एक जण IAS आहे, लक्षात घ्या. मी झालो नाही म्हणून तर राजकारणात असं कोणतरी म्हणाल, तसं नाही का. चांगले लोक पण राजकारणात असतात माझ्यासारखे. पण सांगतो
ही म्हणजे हे अडचणी प्रत्येकाच्या आहेत. त्यामुळं तिथपर्यंत पोचायचं आहे, तिथपर्यंत म्हणजे डायरेक्ट नाही, पण हे उंचीवर पोटायचं कुठल्याही गोष्टी मुद्द्यावर. तुम्हाला जगात भाषा हे नाही तर तुम्ही कम्युनिकेट कसं करणार? आज मला सांगा, आता जो व्यापार सगळ्यात जास्त इकडे येतोय, अडचणी प्रत्येकाच्या आहेत. त्यामुळं तिथपर्यंत पोचायचं आहे, तिथपर्यंत म्हणजे डायरेक्ट नाही, पण हे उंचीवर पोटायचं कुठल्याही गोष्टी मुद्द्यावर. तुम्हाला जगात भाषा हे नाही तर तुम्ही कम्युनिकेट कसं करणार? आज मला सांगा, आता जो व्यापार सगळ्यात जास्त इकडे येतोय, चायनाकडं ठीक होता आहे, या अगोदर बरेच जे काय असेल त्यांचे लो बजेट हे असेल, पण त्यांच्याबरोबर व्यापार करण्यापेक्षा फर्स्ट प्रेफरन्स आता भारताला का दिलं जातं? परत भाषेत